आहे आयांश कोठाडिया। माईक जो चालू सगळं जग मला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, पण मी माझ्या प्रिय पत्नीसोबत अखंड जीवनात न्याय करू शकलो नाही। सीतेने दीक्षा घेतली, परंतु माझा तिच्या प्रती असलेला मोह सुटला नाही। जेव्हा मी वनात तप करायला गेलो, सीतेच्या जीवाने मला मोहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी माझ्या स्वभावात स्थिर राहिलो। जय जिनेंद्र। बघितलं आपण, राम व सीता एकमेकांच्या मोहात अडकल्यामुळे दुःखी झाले, पण ज्यावेळी ते स्वभावात स्थिर झाले त्यावेळी अनंत सुखाची त्यांनी प्राप्ती करून घेतली। यानंतर हनुमानाच्या भूमिकेत येत आहे नीरव हो राम। अंजना व पवन कुमार यांचा पुत्र मी हनुमान, माझा वंश वानर आहे। परंतु मी वानर नव्हतो, मी तर विद्याधर कामदेव होतो। मी रामाचा भक्त आहे, मी रामाला शरपर्यंत साथ दिली। म्हणून म्हणतात भक्त हो हनुमान जसा। याच गोळा मी माझ्या कर्म तुझा नाश करणार आहे। जय जिनेंद्र। ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाविरुद्ध जाऊन सत्याची साथ दिली, त्याचप्रमाणे प्रत्येकाने जीवनात नेहमी सत्य अंगीकारले पाहिजे, हा आपण त्यातून बोध घेतला पाहिजे। यानंतर सीतेच्या भूमिकेत येत आहे आरवी फडे। आणि थोडा तिरका पण करा ना चेहरा येतो। ज्यावेळी रामाने मला न सांगता वनात सोडले, मी खूप रडले, पण पुन्हा तत्वचिंतनाने मी स्थिर झाले। राजा रामाला संदेश पाठवलेला, ज्यावेळी तुम्ही सोडले तसे तुम्ही धर्माला कधीच सोडू नका। जय जिनेंद्र। कितीही प्रतिकूल प्रसंग आला तरी सीतेने धर्माची साथ कधीच सोडली नाही, त्याप्रमाणे आपण
अंगीकारला पाहिजे. यानंतर पुढे रावण ध्रुव गांधी. आपण विवेकशील होऊन आपल्या आत्म्याचे कल्याण करावे. जय जिनेंद्र. तीव्रमान कशामुळे त्रिलोकाधिपती रावणाची कशी दुर्दशा झाली. म्हणूनच प्रत्येक क्षण आपण स्वभावाचा आश्रय घेतला पाहिजे. यानंतर अमरचंद दिवान यांच्या भूमिकेत येत आहे अनुभव दोषी. जय जिनेंद्र. मी एक जिनधर्मी अहिंसा प्रेमी अमरचंद दिवान. एकदा जंगलात राजाने मला शिकारीला नेले. तिथे राजाने हरणांवरती नेम धरले. मी हरणाला दयाबुद्धीने म्हणालो, अरे हरणांनो, कुठे पळसाल? रक्षक जर भक्षक झाले तर तुम्हाला कोण वाचवणार? हे ऐकून हरण जागीच थांबले व राजाला पश्चाताप झाला. राजाने शिकार सोडून दिली. पुन्हा एकदा माझी परीक्षा घेण्यासाठी 3 दिवस उपाशी सिंहाच्या पिंजऱ्यात मला सोडले. मी जिलेबीचं ताट घेऊन गेलो. मी सिंहाला म्हणालो, हे सिंह, एक तर मला खाणं तर ही जिलेबी खा. सिंह मांसाहारी असून सिंहाने जिलेबी खाल्ली आणि हेच आहे जिनधर्मातील अहिंसेचे महात्म्य. अहिंसा परम धर्म की जय. मनाने, वचनाने व कायाने अहिंसामय धर्माचे आचरण करणारे अमरचंद दिवान आपण सर्वांना आपल्या सर्वांचे आदर्श असले पाहिजेत, नाही का? यानंतर चेल्ला राणीच्या भूमिकेत येत आहे विहा गांधी. कीटक राजाची कन्या मी चेल्ला. मी वेडी पळून जाऊन सैनिक राजाशी लग्न केले. परंतु लग्नानंतर खरी गोष्ट माझ्या उघडकीस आली. राजाची माझ्यावर मर्जी असल्यामुळे म्हणून मला माझ्या पद्धतीने जिनधर्म पाळून दिला. ज्यावेळी बौद्ध गुरूंनी राजाला माझा जिनधर्म बदलण्यास प्रवृत्त केले, ज्यावेळी राजाने बौद्ध गुरूंना बोलण्यास आमंत्रित केले, त्यावेळी मी त्यांची परीक्षा घेतली. त्यातच त्याचा पराजय झाला. बौद्ध गुरूंचा अपमान राजाला सहन न झाल्यामुळे तो राग त्यांनी जैन मुनींवर काढला. तरी सुद्धा जैन मुनींनी आम्हा दोघांना सद्धर्म वृद्धिरस्तु हा एकच आशीर्वाद दिला. हे बघून राजाचे मन हिलावले.
तो त्यानंतर समोशांना जाऊन अनेक प्रश्न विचारले. हा जीव शाळेत सम्यकदृष्टी झाला. पुढील भवातच तीर्थंकर होऊन मोक्षाला जाणार. जिनधर्माप्रती दृढ श्रद्धा असणाऱ्या चेल्ला राणीमुळे बौद्ध धर्मी सैनिकाचे कल्याण झाले. जय जय. धर्माप्रती दृढ राहून श्रेणिक राजाचे देखील धर्म परावर्तन केले. कितीही कठीण प्रसंग आला तरी ती डगमगली नाही. आपल्या मतावर ती ठाम राहिली. यानंतर सातगोंड पाटील यांच्या भूमिकेत येत आहे आद्विक शहा. माझ्या आईला 1000 पाकळ्यांच्या कमळाने पूजा करायची आशा डोहायला लागली. लहानपणापासून कुठल्याही जीवाला त्रास होऊ नये असा विचार करणारा मी सातगोंडा पाटील. आई बाबांची समाधी साधली व 40व्या वर्षी दीक्षा घेऊन माझे नाव शांतीसागर पडले. दीक्षा झाली पण जिनधर्माविषयी लोकांमध्ये खूप अज्ञान होते. कोणाला आहारविधी माहीतच नव्हती. 17 दिवसांनंतर गुरूंनी श्रावकांना यथोचित आहारविधी सांगितले व तसा आहार झाल्यानंतरच आहार घडला. राष्ट्रपरतंत्रात असताना दिगंबर वेश सहज नव्हता. यासाठी अखंड भारतभर विहार झाला. आणि दिगंबर वेश धारण करणाऱ्या मुलींना पुढे कायद्याने कुठे अडवणूक होऊ नये यासाठी संसद राज्यसभा येथे फोटो काढला. शेवटच्या उपदेशात सत्य व अहिंसेला जीवनात धारण करा, संयमाला घाबरू नका असा उपदेश दिला. जय जिनेंद्र. जे थोर मुनी आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहेत अशा शांतीसागर महाराजांना शतशः वंदन. जिनधर्म मुनिधर्म अवघड आहे असे आपल्या या पिढीला वाटते, परंतु याच पंचम काळात त्यांनी मुनिधर्म अंगीकारला व आपला सर्वांपुढे आदर्श ठेवला. यानंतर चंद्रगुप्त राजाच्या भूमिकेत येत आहे शाश्वत फडे. शिकवणे सोबत सैन्य नसताना अखंड चाणक्य माझे गुरु यांच्या शिकवणीने सोबत सैन्य नसतानाही अखंड नंद साम्राज्याचा नायनाट करून मौर्य साम्राज्य स्थापन केले. एवढेच नाही, भारताबाहेर पण मौर्य साम्राज्य पसरवले. हा मी चंद्रगुप्त मौर्य. राज्य करत असताना धर्माची तीव्र ओढ असल्यामुळे दिवस रात्र चिंतन चाले. एका दिवशी पंचकाराचे विचित्र सोरा स्वप्ने दिसले. मनात वैराग्य भाव झाले. दीक्षेच्या हेतूने भद्रभाऊ यांच्याकडे गेलो, पण त्यांनी दीक्षा नाही दिली. उलट म्हणाले, नोकराच्या घरी जाऊन त्यांच्यासारखे राहायला शिक. मला खूप वाईट वाटले, पण मी गुरु आज्ञेचे पालन केले व त्याचे फळ म्हणून उत्कृष्ट भगवती दीक्षा मिळाली.
मी शेवटचा दीक्षा घेणारा मुकुटधारी राजा आहे. चंद्रगुप्त हा शेवटचाच मुकुटधारी राजा आहे दीक्षा घेणारा. एवढा मोठा राजा होता. त्यांनी स्वकष्टाने सर्व संपत्ती मिळवली होती, पण तरी देखील सर्व वैभवाचा त्याग केला आणि जिनदीक्षेसाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला व उत्कृष्ट रीतीने जीवन जगले. असे हे होते थोर सम्राट चंद्रगुप्त. यानंतर निकलंक यांच्या भूमिकेत येत आहे आरव फडे. मी आणि माझा मोठा भाऊ अकलंक आम्ही जैन धर्मासाठी जीवन जगला अशी प्रतीकला लहानपणीच घेतलेली. बौद्ध धर्मावरून अति प्रसंगमधून जैन धर्मावर एक संकट आली. त्या काळी गुरुंना आम्ही जैन म्हणून सापडलो. गुरु म्हणाले तुम्ही बौद्ध धर्मावर शिकवायला आम्ही ठामपणे नकार दिला. आम्ही जैन धर्माच्या रक्षणासाठी मी प्राणाची आहुती दिली. थँक्यू. बघा, निकलंक याने बहुमूल्य अशा स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. निस्वार्थपणे जिनधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपले प्राणाचा त्याग केला. यानंतर अकलंक यांच्या भूमिकेत येत आहे ध्रुव गांधी. माझ्या लहान भावाने जिनधर्मासाठी प्राण अर्पण केले. त्याच वेळी मी ठरवले की कायम जिनधर्माला विजयी ठेवणार. पुढे मी दीक्षा घेतली. भरपूर ध्यान तपाने जिनधर्माचा सखोल अभ्यास केला आणि बौद्धांसोबत वादविवादाची चुनौती स्वीकारली. बौद्ध 2च दिवसात घाबरले. त्यांनी देवी प्रसन्न केली. देवी प्रश्नोत्तर देऊ लागली. ही चर्चा सतत 6 महिने चालू राहिली आणि शेवटी जिनधर्म जिंकला. जय धर्म की अकलंक यांनी जी प्रतिज्ञा घेतली ती एवढ्या उत्कृष्टपणे आचरणात आणली की बौद्ध सुद्धा जैन झाले व त्यांना देखील अनेकांत पटविला. तर अशा प्रकारे हा लहान मुलांचा ड्रामा हे समाप्त झालेला आहे, संपलेला आहे.